संडेला हे दोन टाईपचे लोक असतात, एक ज्यांना मंडेची टेन्शन असते आणि एक मी, जिला असं वाटते अजून 5 मिनिटं झोपावं. अलार्म नव्हता तरीही डोळे 9 वाजता उघडले. बॉडी म्हणते आज आराम कर आणि माइंड म्हणते उद्या मंडे आहे, लाईफ सेट कर. मस्त आरामात उठले आणि रूम क्लीन करायला घेतला. रूम क्लीन वगैरे करून मग मी ब्रश वगैरे करून घेतला, ते बी मस्त बाल्कनीत बसून. रात्री ऑइलिंग केलं होतं म्हणून हेअर वॉश करणे आज कंपल्सरी होतं. पटकन मी सर्व आवरून घेतलं कारण की आज होती महाशिवरात्री आणि आज मला फास्ट सुद्धा होता. नंतर लॉन्ड्रीचे कामं वगैरे करून मी फरार करून घेतलं आणि रील बघता बघता कधी झोपून गेली काहीच कळलं नाही आणि अर्धा एक तासाचं नॅप घेऊन उठली कारण की मला बाहेर जायचं होतं. मस्त रेडी वगैरे होऊन निघाली मी बाहेर जायला. बाहेर जाऊन पहिला तर मी मस्त टपरीवरची चाय एन्जॉय केली. नंतर मी गेली फन स्ट्राईकला. इट इज द मोस्ट माय फेवरेबल गेमिंग झोन इन सुरत अँड यू कॅन सी दॅट व्हॅलेंटाईन असल्यामुळे खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि बेस्ट पार्ट मला तिथला वाटला लबुबू डॉल आणि पांडा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी किती मोठी पांडा लवर आहे. लिटरली इंडियामध्ये अदर पेट्स सारखं अगर पांडा पण आपण पाळू शकलो असतं तर मी नक्की माझ्या घरी घेऊन आली असती. आणि तिथे मी थोडेफार गेम्स वगैरे खेळले. कधी कधी खरंच मी एकदम लहान मुलांसारखी वागते कारण की मला गेम वगैरे खेळायला खूप जास्त आवडतं. मला ऍक्टिव्हिटी ऍडव्हेंचर हे सर्व करायला खूप जास्त आवडतं. तिथून मग मी निघाली झुडिओमध्ये कारण मला जीन्स घ्यायचा होता. आणि एवढा मोठा मिरर बघून मी स्वतःला कंट्रोल नाही केला आणि स्वतःची एक मस्त सेल्फी आणि व्हिडिओ क्लिक केला. आणि नंतर मी घेतला एक छानसा जीन्स आणि नंतर आम्ही निघालो घरी जायला. आणि शिवरात्री असल्यामुळे मस्त या बिल्डिंगवर एनिमेशन लागलं होतं महादेवचं. 5 मिनिटं मी ते बघायला तिथे उभी राहिली. नंतर मला खूप जोरात तहान लागली होती म्हणून मी गेली ज्यूस प्यायला. असा होता माझा संडे. भेटूया उद्या.